सुंदर शिखरे पाहायला मिळतील. हा चौथरा पाहायला मिळतो. मेन मुख्य वास्तू ही गडाच्या अगदी मध्यभागी आणि गडावर एक गणेशाचं मंदिर आहे. दुसरा किल्ला घेतला आपण फिरण्यासाठी दौलतगड म्हणजेच दासगाव फोर्ट. महाडमधून 12 किलोमीटर पुढे आल्यावर जवळच आहे. हायवेच्याच कडेने हा किल्ला दिसतो आपल्याला. नदीच्या कडेला येऊन पोहोचले आपण. हे घर लक्षात ठेवा आणि इथे रुद्र भेटेल तुम्हाला. रुद्र वाट दाखवणार आहे आपल्याला आज. आणि आता सफर करतोय दौलतगड उर्फ दासगाव फोर्ट. गावातून कोणत्याही गल्लीतून तुम्ही वरती गेले तरी तुम्हाला गडाकडे घेऊन जाणारी वाट आहे. सुंदर असं गाव आहे. सुंदर शिखरे पाहायला मिळतील. दासगाव गावाचं नाव आहे. आणि सुंदर असा रस्ता लागतो आपल्याला गावातून वरती जाताना. अतिशय सुंदर असं वातावरण आहे गावात. हा याला बोलतात सह्याद्रीतील ओरिजिनल कातळ कोरीव पाणी. आणि याच्यात अतिशय क्षार मिसळून आलेले असतात. ते शरीरासाठी एकदम योग्य असतात. झऱ्याचं पाणी. गावातून 10 मिनिट चढाई केल्यानंतर आपल्याला सावित्री आणि काळ नदी यांचा संगम पाहण्यास मिळतो. इकडे सरळ जाऊन हे समुद्राला मिळते. त्याच्यामध्ये बेट झालेले आहे आणि या बेटमध्ये पण शेती आहे. खेळायचं ग्राउंड आहे. इथे बोटीचा धक्का दिसतोय आपल्याला आणि हे खेळायचं ग्राउंड आहे त्यांचं. अतिशय सुंदर असा नजारा आहे. पण इथून वरती आलो होतो आणि हा एक तुम्हाला बुरुज पाहायला मिळतोय जो समुद्राच्या दिशेने म्हणजे पश्चिम बाजूस आपल्याला पाहण्यास मिळतो. आणि अगदी 20 मिनिटांमध्ये आपण वरती आलेलो आहे. हा किल्ला समुद्राच्या व्यापारासाठी अतिशय महत्त्वाचा दुर्ग होता. कारण इकडे 2 नद्यांचा संगम आहे. खाली 2 बेटं पाहायला मिळतात आपल्याला. आणि येऊन पोहोचले आपण दुर्गावर. दौलतगड. इकडे एक बेट पाहायला मिळते. हे एक बेट आहे आणि पलीकडे एक बेट आहे. आणि सरळ नदी इकडे समुद्रात जाऊन मिळते. आणि गडावर एक गणेशाचं मंदिर आहे. आता रुद्र तुम्हाला माहिती देईल थोडीशी. ती इथे भेटली मूर्ती. या ठिकाणी मूर्ती सापडलेली गणेशाची. आणि इथं पूर्व बुरुज. या साईडला पूर्व बुरुज आहे. आणि इथे त्याची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. दर्शन घेऊया. आज चतुर्थी आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. इथे माहिती दिलेली थोडीशी. इकडे उत्तर बुरुज आहे दिसतोय तो. पुढे चाललेला आहे आणि बाकीची मंडळी मागून येतात ते. आता या जंगलामध्ये विहीर आहे. ती फक्त या बाळालाच माहिती आहे. रुद्र बाळ. हा चौथरा पाहायला मिळतो. मेन मुख्य वास्तू ही गडाच्या अगदी मध्यभागी. इकडे ध्वज पाहायला मिळतो आपल्याला. आणि हा तो सावित्रीचा सुंदर असा नजारा. आणि आता इथं थोडा नाश्त्याचा ब्रेक आहे. ताणलेल्या इडल्या, चटणी आणि इकडे खिचडी. हे उपवासवाले गँग आहे. आमचा कालच उपास झालेला आहे. ट्रेन आलेली आहे रुळावरून. गडावरून अतिशय मनमोहक दृश्य आपणास पाहण्यास मिळतात. सावित्री आणि काळ नदीचा संगम.
त्यात तयार झालेली बेटे व सह्याद्रीच्या पर्वतरांगा. नाही मग किती माणसं मेली बरं आत्तापर्यंत? हा ना? पाण्यातलं भूत आहे समोरचा भेंडी बाजार असं आपल्या पाहुण्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी महादेव. गडास मानवंदना देऊन आपण गड उतार झालो. हिंडेवाली होडी त्या बाळाची खाली दिसते ते. आणि हा जो पीस दिसतोय तुम्हाला, हा सिमेंटने पूर्ण प्लॅस्टर केलेला आहे. ह्याच्या खालून बोगदा जातोय आणि तो डायरेक्ट या डोंगराच्या पलीकडे निघतोय. आणि आता इथे एक फोटो शूटचा पॉइंट आहे, तर आपण जरा फोटो शूट करूया. इकडे मालगाडी दिसते. येऊन पोचले पुन्हा नदीच्या काठी. गोवा हायवेच्या अगदी कडलाच आहे हा दुर्ग. तुम्ही नक्की इथे भेट द्या. येऊन पोचलोय सोनगडच्या खाली. आणि इथे एक अंगणवाडी, इथे पार्किंग वगैरे केली आपण गाड्या. समोर धबधबा आहे. आता निघालो आहोत सोनगडकडे आणि हा रस्ताही गावातून जातोय.